आज आपण मुलांबरोबर एक खूप आरामदायक आणि मजेदार उपक्रम करणार आहोत, ज्यामुळे मुले स्वतःवर नियंत्रण ठेवण्याशी संबंधित दीर्घ श्वास घेण्याच्या तंत्राविषयी जाणून घेतील। आपल्या भावना हाताळण्याशी संबंधित तंत्र समजणं आणि स्वीकारणं, तसेच कठीण परिस्थितीमध्ये स्वतःवर नियंत्रण ठेवणं हे एक महत्त्वाचं भावनिक कौशल्य आहे। या उपक्रमासाठी तुम्हाला चांगल्या सुवासिक गुलाबाच्या पाकळ्यांची आवश्यकता लागेल। गुलाबाच्या पाकळ्या आहेत आणि आज आपण त्यांचा वास घेऊन एक उपक्रम करणार आहोत, असं मुलांना ताई पुढे सांगते। सर्व मुलांच्या हातावर काही गुलाबाच्या पाकळ्या ठेवते। मुलांना गुलाबाच्या पाकळ्यांचा वास घ्यायला सांगते। मुले खूप छान वास असल्याचं ताईंना सांगतात। यानंतर ताई स्वतःच्या हातावर गुलाबांच्या पाकळ्या घेते आणि मुलांना सांगते की गुलाबाच्या पाकळ्यांचा वास घेत नाकाने लांब खोल श्वास घेऊन क्षणभर थांबून तोंडावाटे श्वास बाहेर टाकायचा आहे आणि तो कशा पद्धतीने सोडायचा आहे, जसं की आपण मेणबत्ती विझवत आहोत असे म्हणत मुलांना प्रात्यक्षिक करून दाखवते। ताईने दाखवल्याप्रमाणे सर्व मुले कृती करतात। कृती झाल्यानंतर तुम्हाला कसे वाटले असं ताईने विचारले असता खूप छान वाटलं असं मुले सांगतात। जेव्हा आपल्याला अस्वस्थ वाटतं किंवा भीती वाटते, आपण घाबरतो, तेव्हा आपण स्वतःला शांत करण्यासाठी अशा आरामदायक कृती करू शकतो असं ताई मुलांना सांगतात। भावनेच्या नियंत्रणाशी संबंधित काही तंत्रांचा वापर करून आपण हा उपक्रम पुढे घेऊ शकतो। भिंतीवर ह्या तंत्राविषयीचं एक पोस्टर बनवून लावा, जेणेकरून मुले स्वतःच्या आवडीच्या पद्धतीची निवड करून स्वतःला शांत करणं आठवू शकतील, जसे की चित्र काढणं, स्वतःला मिठी मारणं इत्यादी। पुन्हा भेटू एका नवीन उपक्रम घेऊन एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।